नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया रुद्र गॅस एंटरप्राइज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 131 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 100 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, रुद्र गॅस एंटरप्राइज शेअर जंप 5% ॲज कंपनी एंटर्स रिन्युएबल एनर्जी सेक्टर. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रुद्र गॅस एंटरप्राइजेस लिमिटेडने रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये एंट्री करण्याची अनाउन्समेंट केली आहे. आणि मित्रांनो, या कंपनीच्या बोर्डने 24 डिसेंबर 2024ला न्यू सबसिडरी कंपनी इनकॉर्पोरेट करण्यासाठी सुद्धा मान्यता दिली आहे. आणि या न्यू सबसिडरीचे नाव असेल रुद्र ग्लोबल ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड. आणि मित्रांनो, याच अपडेटच्या कारणावरून आपल्याला रुद्र गॅस एंटरप्राइजेस लिमिटेडमध्ये 4.97% म्हणजे 5%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया कॉम्रेड अप्लायन्सेस लिमिटेडबद्दल. तर याचं करंट शेअर प्राइस आहे 132.05 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -5.61%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 100 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, कॉम्रेड अप्लायन्सेस गेन ऑन बॅगिंग ₹14.88 करोड ऑर्डर फ्रॉम रिलायन्स रिटेल. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कॉम्रेड अप्लायन्सेस लिमिटेडला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी रिलायन्स रिटेलकडून 14.88 करोड म्हणजे जवळपास 15 करोड रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे एअर कूलर्स सप्लाय करण्यासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला कॉम्रेड अप्लायन्सेस लिमिटेडमध्ये 5.64% म्हणजे जवळपास 6%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राइस आहे 93.4 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 40,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी शेअर जंप 6% ऑन लॉन्चिंग 3200 स्टोअर. तर मित्रांनो, आतापर्यंत ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे फक्त 800 स्टोअर होते, परंतु आता ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीने 3200 न्यू स्टोअर ओपन केलेले आहे. तर मित्रांनो, आता ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे टोटल स्टोअर वाढून झालेले आहे 4000. चला आता बोलूया NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राइस आहे 125.50 रुपये आणि या कंपनीने जेव्हापासून लिस्ट झाला आहे तेव्हापासून आपल्या शेअर होल्डर्सला 3.16%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी शेअर फॉल 3% ॲज 1 मंथ लॉक इन पिरियड एंड्स टुडे. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अँकर इन्व्हेस्टर्सचा 1 महिन्याचा जो लॉक इन पिरियड होता तो एंड झाला आहे. आणि आता NTPC ग्रीन एनर्जीचे 183 मिलियन शेअर अँकर इन्व्हेस्टर ठेवू शकते किंवा विकू पण शकते, ट्रेड करू शकते. आणि मित्रांनो, लोअर सर्किट पाहून असेच वाटत आहे की NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या अँकर इन्व्हेस्टर्सने आपले शेअर विकले आहे आणि त्याचमुळे आपल्याला आज NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या शेअर प्राइसमध्ये 5.65% म्हणजे जवळपास 6%चा लोअर सर्किट पाहायला मिळाला आहे. आता बोलूया REC लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राइस आहे 519.50 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 23.99%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 1.5 लाख करोड रुपयांचा.
REC फॉर्म्स आर्म फॉर रिन्युएबल पॉवर इव्हॅक्युएशन इन मध्य प्रदेश. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, REC लिमिटेडने मध्य प्रदेशमध्ये रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्सपासून पॉवर जनरेट करण्यासाठी न्यू सबसिडरी कंपनी बनवली आहे आणि त्या सबसिडरी कंपनीचे नाव आहे राजगड 3 पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड आणि ही कंपनी होली ओन सबसिडरी कंपनी आहे REC पॉवर डेव्हलपमेंट अँड कन्सल्टन्सी लिमिटेडची आणि ही कंपनी REC लिमिटेडची होली ओन सबसिडरी कंपनी आहे. आणि याचमुळे आज आपल्याला REC लिमिटेडमध्ये 2.38% म्हणजे जवळपास 2.5%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे REC लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये. चला आता बोलूया मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 4,733 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 106.88%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 95,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा, जवळपास 1,00,000 करोड रुपयांचा. मित्रांनो, मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला होता. म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल आणि याची एक्सडेट ठेवली होती कंपनीने 27 डिसेंबर 2024 म्हणजे उद्याची. तर मित्रांनो, याचमुळे आता जो आपल्याला शेअर प्राईस दिसत आहे जवळपास 4,800 जवळ, तो आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे 2,400 रुपयांचा. तर मित्रांनो, अनेक जणांना असे वाटेल उद्या की मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड 50%ने क्रॅश झालेला आहे, परंतु असे काहीही होणार नाही. ते फक्त स्टॉक स्प्लिटचे ॲडजस्टमेंट होणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.